इथे कैलास पांडे कशा प्रकारचा खेळतील ते देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे। रोहनचा खेळ कसा राहील ते देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे। रोहित आणि मयूर सलामीची जोडी झाली आहे मैदानावरती दाखल, तर बॉलिंग ट्रॅक वरती देखील मयूर आपल्याला पाहायला मिळतील। जबरदस्त अशी ही क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते। नितीनजी पारधी जिथे कुठे असेल विनंती असेल पण या आपलं देखील सहर्ष स्वागत। स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण येणं आवश्यक आहे। स्कोररच्या भूमिकेमध्ये नितीन दादा आपण लवकरात लवकर या, ही आपणास नम्रतेची विनंती असेल। सामन्याला होती सुरुवात, दोन्ही संघांना शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून। विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम्स, द गुड गेम। रोहित मयूर अशी सलामीची जोडी झाली आहे मैदानावरती दाखल। दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये वन्स अगेन सर्वांचं सहर्ष मनपूर्वक असं स्वागत। बॉलिंग ट्रॅक वरती मयूर आपल्याला पाहायला मिळतील। सामन्याला होती सुरुवात, दोन्ही संघांना शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून। विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम्स, द गुड गेम। पहिला बॉल चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल, कॅच झाली आहे ड्रॉप। इझी पीझी मैदानावरती पाहायला मिळेल, मिस्टेक होत असताना पाहायला मिळते। मैदानावरती बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील। धावफलक 2, 2 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात। स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतात रोहितच्या बॅट मधून हा दुर्रा आपल्याला पाहायला मिळेल। अगदी चेंडू हवेमध्ये होता, कॅचची संभावना देखील निर्माण झाली होती, तरी देखील कॅच संपादित करू शकले नाहीयेत आणि जीवनदान मिळालंय। यावेळेस चांगला बॉल, डॉट बॉलची समाप्ती होती। षटक क्रमांक पहिलं मयूरच्या वतीने मार्गस्थ पाहायला मिळेल। पहिला बॉल डबल, त्यानंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ मयूरच्या वतीने। फार चांगल्या प्रकारची लाईन आणि लेंथ म्हणता येईल। पहिल्या बॉलवरती विकेट देखील जाऊ शकली असते, विकेट प्राप्त झाली नाही। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळाला हा डॉट बॉल। यावेळेस देखील चांगला बॉल, चांगली गोलंदाजी। आतापर्यंत 3 बॉल मध्ये फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत। बिग बॅटल रंगतीय, सापगाव विपक्ष दसई अशी दोन्ही टीम कडे फार चांगल्या खेळाडूंची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळेल। एक टीम जी जिंकेल या पोल मधून मी म्हणेल वन ऑफ द फायनेस्ट कंटेंडर असेल आज क्वालिफाय करण्यासाठी। पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली गोलंदाजी। पहिला बॉल डबल, त्यानंतर 3 बॉल 3 निर्धाव पाहायला मिळतात। जबरदस्त जबरदस्त कमबॅक म्हणता येईल मैदानावरती ज्या प्रकारचं मयूर सर राहिले। शिवाजी दादा भेरे साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी असेल बॅटर्ससाठी। सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक। यावेळेस वाईट बॉल, आपटी बार, 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर। धावफलक पाहायला मिळेल 3 या आकड्यावर, 3 ऑन द बोर्ड। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे। फार चांगली गोलंदाजी झाली आहे। ओवी स्पोर्ट्स बिरवाडी व ग्रामस्थ मंडळ बिरवाडी आयोजित स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषकाचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय। इथे स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय। डीप मध्ये फिल्डर जोपर्यंत फिल्डिंग करतील मैदानावरती 2 धावा कंप्लीट। तिसऱ्या धावेसाठी कॉल असेल, मात्र 2 धावेंवरती समाधान मानावं लागेल। 2 धावेंच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल। धावसंख्या फलकावरती 5। 4 ओव्हरची मॅच आहे। 4 ओव्हरची मॅच फिनिश करण्यासाठी तुम्हाला मिनिमम 50 धावा तरी बनवणं गरजेचं आहे। माहिती आहे दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतो की फिल्डर थोडेसे थकलेले असतात आणि या थकलेल्या अवस्थेमध्ये कुठेतरी थोडंसं लेझी फिल्डिंगचा एफर्ट देखील कधी कधी आपल्याला पाहायला मिळतो। यावेळेस डॉट बॉलची समाप्ती होती आहे। डॉट बॉलने षटक क्रमांक पहिलं समाप्त होईल। पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल, ते मात्र 5 या आकड्यावर विदाउट एनी लॉस, 5 ऑन द बोर्ड। फार कमालीची कामगिरी आतापर्यंत झाली आहे गोलंदाज मयूरच्या वतीने। तब्बल 4 डॉट बॉल, 2 डबल आणि 1 वाईट या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं। पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 5। थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल। षटक क्रमांक पहिलं मैदानावरती कंप्लीट झाले। धावफलक 5 या आकड्यावरती। मयूरच्या विरोधामध्ये आक्रमक हल्ला चढवत असताना कुठेतरी संघ थोडासा अडचणीमध्ये, जरूर 5 धावा या फलकावरती पाहायला मिळतात, तरी देखील मी म्हणेल ज्या प्रकारचं आतापर्यंत क्रिकेट राहिलंय हे थोडंसं खराब आहे टीम दसईचं। कारण इथून तुम्हाला आता कमबॅक करावं लागेल आणि कमबॅक कसं होईल तर या दुसऱ्या ओव्हरमध्ये आक्रमक हल्ला तुम्हाला चढवायला लागेल आणि आक्रमक हल्ला जर चढवला
तर मात्र या मैदानावरती तुम्हाला पुन्हा एकदा दसे संघ फॉर्म मध्ये पाहायला मिळेल. रोहितची खेळी देखील इम्पॉर्टंट आहे, रोहनची खेळी देखील इम्पॉर्टंट आहे. रोहन किती धावा बनवेल ते देखील महत्वाचं असणार आहे. षटक क्रमांक 2 ला होती सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. दीपक पहिला बॉल अगदी खुल्या टप्प्याचा आहे, खोदून काढलाय, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो मिस्टेक. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. 2 धावेंच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 7 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस खोल्या टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. हेलिकॉप्टर जरूर उडवला गेला होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत घेतलेले या 2 धावा. 2 धावेंच्या मदतीने धावफलक देखील पुन्हा एकदा पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावर. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले मागील षटकामध्ये. मात्र इथे सुरुवात पाहायला मिळेल फार चांगली आहे, कारण 2 डबल आपल्याला पाहायला मिळतात. ही ओळख आहे आणि हे गरजेचं आहे. ज्यावेळेस चौकार षटकार येत नाहीये तुम्हाला सिंगल डबलने सामना पुढे नेणं गरजेचं असतं. खोल्या टप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवलाय. सिंगल धावची मात्र कंप्लीट होईल. मिस्टेक झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन होतोय. हा पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम दसई संघाला. फलंदाज रोहित. मयूर बॅक टू द पवेलियन. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहितच्या बॅटमधून आलेला हा A1 क्वालिटीचा दमदार षटकार. थँक्यू सो मच डीजे. कमबॅक झालेला आहे आणि म्हणून म्हटलं जातं फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या, कर ले खुद पर भरोसा और फिर देख होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवला जरूर. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा बॅकफुट वरती होता मयूर, मात्र त्यानंतर कमबॅक करणारी आपल्याला कामगिरी पाहायला मिळाली. धावफलक पाहायला मिळेल 16 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज वन्स अगेन. बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी दीपक करतात. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वन्स अगेन नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. पंचांकडे अपील करण्यात आली आहे. अपील खेळत असताना पंच पाहायला मिळतील. 2 धावा कंप्लीट. धावफलक 18 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं मार्गस्थ. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झाला. 5 बॉलमध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्यात. एक महत्वाची विकेट देखील कॅरी झाली रनआउटच्या स्वरूपामध्ये. फलंदाज रोहितच्या खेळीचा अंत झाला. यावेळेस देखील मिस्टेक पाहायला मिळते कीपरच्या वतीने. थर्ड मॅन आणि फाईन लेग दोन्ही बीट. बॉल सीमा पलीकडे चौकार. 4 धावा. थँक्यू सो मच डीजे. 22 धावा फलकावरती पाहायला मिळतील. 22 धावा या धाव फलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 5. दुसऱ्या षटकामध्ये आल्या तब्बल 17 धावा. एक षटकार, एक चौकार, 2
3 डबल आणि 1 सिंगल अशा रीतीने 17 धावा ओव्हर क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळाल्या. आता षटक क्रमांक 3 मैदानावरती पाहायला मिळेल आणि बॉलिंग ट्रॅकवरती नीरजला आपण पाहणार आहोत, कारण तिसऱ्या षटकामध्ये सातत्याने सापगाव संघाकडून आपल्याला नीरज पाहायला मिळतात. बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल नीरज यांच्या वतीने. फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्याची नक्कीच एक आशा असेल, एक अपेक्षा असेल, त्याची पूर्तता होईल का तसेच संघाची देखील पाहणं इम्पॉर्टंट आहे. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते रोहितच्या वतीने. रोहनचा येणं देखील शिल्लक आहे. रोहन कशा प्रकारची कामगिरी करेल ते देखील पाहणं तितकंच दिलचस्प इंटरेस्टिंग असणार आहे. षटक क्रमांक 2 ची समाप्ती होती. धावफलक 22 22 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती आता शहबाज आपल्याला पाहायला मिळतील. बघूया शहबाजच्या वतीने कशा प्रकारची कामगिरी करण्यात येईल. बॉलिंग ट्रॅकवरती नीरजला कमबॅक करावा लागेल, कारण मागील ओव्हरमध्ये 17 धावा आल्यात. यावेळेस हॅमर जरूर केलाय. डीप मध्ये फिल्डर कॅच कंप्लीट झाली आहे. शहबाजच्या खेळीचा अंत. गडी गमावलाय दुसरा. बॅटिंग करत असताना टीम दसई संघाने. टीमचा ट्रम्प कार्ड रोहन पाहायला मिळेल. स्वस्तामध्ये शहबाज बाद झाले. मयूरच्या खेळीचा देखील स्वस्त तंत झाला. मात्र आता रोहित आणि रोहन हे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. दोन्ही खेळाडूंकडे कॅलिबर आहे. फार चांगले दर्जाचं क्रिकेट या दोन्ही खेळाडूंनी खेळलंय. असे दोन्ही खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. यावेळेस व्हाईट बॉल अबांतरची धावफलकावरती आड होईल. धावफलक देखील 23 या आकड्यावर. 23 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. धावफलक पाहायला मिळेल 23 ऑन साइडला वळवलाय. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि बघता बघता आपण पाहू शकतो मैदानावरती एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 24. 24 धावा या धावफलकावरती. इंडिव्हिज्युअल रोहित 17 वरती खेळत आहेत. कमालीची बॅटिंग त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळत आहे. मग आता रोहितला रोहनची साथ येणं गरजेचं आहे. रोहनने मागील मॅच मध्ये कमालीची कामगिरी केली. यावेळेस व्हाईट बॉल अवांतरची धाव फलकावरती होईल. 8 धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना ऑन द बोर्ड 25. मी म्हणेल कौतुक करेल ज्या प्रकारची सापगाव संघाची गोलंदाजी आहे. गोलंदाज फार चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतायत, पण बॅटिंग त्यांच्या समोर फार चांगली होते. बघा ज्यावेळेस वेगवान गोलंदाज तुमच्याकडे असतात त्यावेळी फक्त बॅटला बॉल जरी स्पर्श झाला तरी देखील तो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो. हे तर सर्वांना माहिती आहे जर फिल्डर नसतील तर. आणि वेगाचा उपयोग देखील आता टेनिस क्रिकेटर फार चांगल्या प्रकारे करतात. यावेळी चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि बघता बघता मैदानावरती 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 27. 27 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. षटकातील 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळेल. हे षटक इम्पॉर्टंट आहे. मागील षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 1 2 3 4 5 धावा आल्यात. ऑन साइडला पिच बॉलला पनिश करायचा प्रयत्न. बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पिच बॉलला पनिश केलाय. बॉल सीमा पलीकडे. चौकार. थँक्यू सो मच डीजे. धावफलक 31. 31 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 31 ऑन द बोर्ड. 31 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. नेरोली आणि अंबरजे टॉस होणं गरजेचं आहे मिड मॅच मध्ये, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. दोन्ही संघ प्लीज विनंती असेल लवकरात लवकर आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचे. क्या बात आहे.
हा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो आणि ही बघा आपण पाहू शकतो क्या बात आहे. थँक्यू सो मच डीजे. प्रेक्षकांच्या मध्ये आपण उत्साह पाहू शकतो. तुते टीम प्लीज विनंती असेल कॅप्टनला पाठवून द्यायचे. टीम तुते कॅप्टनला पाठवून द्या ही आपणास नम्रतेची विनंती राहील. मिस्टेक पाहायला मिळते इथे. रक्षण चांगलं पाहायला मिळालं मात्र तो थोडासा वाईड होता. वाईड +1 धावफलक 39 वाईड 1 एकूण 2 धावा आड होतील. धावफलक 39 39 या आकड्यावरती ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो मिस्टेक झाली आहे. जरूर मिस्टेक झाली आहे. तर आता मिस्टेकचा फायदा उचलावा लागेल. कशा प्रकारची कामगिरी होईल ते देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज रोहनला आपण पाहू शकतो जो रोहन सध्याच्या स्थितीला स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यावेळेस चांगला बॉल आहे. डॉट बॉलची समाप्ती होती अशा रीतीने षटक क्रमांक 3 देखील समाप्त होईल. धावफलक 39 39 आपल्याला पाहायला मिळेल. तुते संघ प्लीज विनंती असेल टीम तुते कॅप्टनला पाठवून द्या. टीम तुते अंबरचे विपक्ष तुते अशी आपल्याला लढत पाहायला मिळेल. अगदी 3 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 39 या षटकामध्ये 1 विकेट कॅरी केली. 17 धावा खर्च केल्या आणि आता षटक क्रमांक 4 मैदानावरती पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती अजय पाहायला मिळतील. अजयचं हे षटक देखील इम्पॉर्टंट आहे. मोमेंटम शिफ्ट व्हायला जास्त वेळ लागत नाही. मी नेहमी उल्लेख करतो. देसाई संघाकडे चांगले गोलंदाज आहेत आणि बॅटिंग करत असताना देखील जर विचार केला तर कैलास भांडे कॅली सारखा एक नामवंत खेळाडू सापगाव संघाकडे आहे. तर 4 षटकांमध्ये तुम्हाला 65+ धावा बनवणं हे फार इम्पॉर्टंट आहे, फार गरजेचं आहे. तशा प्रकारची कामगिरी होईल का ते पाहणं महत्वाचं असणार आहे. धावफलक पाहायला मिळतोय जे मात्र 39 39 या आकड्यावर आता षटक क्रमांक 4 मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र सुरू होत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अजय कट करायचा प्रयत्न. वॉट अ फिल्डिंग. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळतोय. आपल्या टीम साठी 3 धावा वाचवल्यात आणि प्रत्येक जण टाळ्या वाजवतोय कारण माहिती आहे हा एफर्ट दमदार होता. हा एफर्ट लाजवाब होता. लाजवाब एफर्ट. धावफलक 40 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 40 ऑन द बोर्ड. 40 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच कंप्लीट. फलंदाज होतील बाद. फलंदाज रोहनच्या खेळीचा अंत. नवीन बॅटर मयूर पाहायला मिळतात आणि नक्कीच जबरदस्त कमबॅक आपल्याला सापगाव संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. मनीष गजानन लहाने मॅन फ्रॉम गोठेगर यांच्या वतीने तसेच संघाला मयूरला शुभेच्छा आल्यात आणि गणेशजी गायकर यांच्या वतीने देखील लसई संघाला शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ऑन साइडला टर्न केलाय. स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. अखेर बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटरच्या बॅट मधून आलेला हा दमदार दिमागदार चौकार. थँक्यू सो मच डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. धावफलक 44 44 धावा या फलकावरती. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये 44 धावा. तुते संघाने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग चूज केली आहे. फिल्डिंग साठी देखील इन्व्हाइट केले अंबरचे संघाला. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. मयूरच्या खेळीचा अंत. धक्का क्रमांक 4 मैदानावरती टीम दसई संघाला.
थँक्यू सो मच डीजे, थँक्यू सो मच. आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये. संपूर्ण या परिसरामध्ये आपल्याला भरपूर सारे स्पर्धा पाहायला मिळतात, मात्र त्या सर्व स्पर्धांमध्ये मानाचा शिरपेचा तुरा जर कुठल्या स्पर्धेच्या नावावरती आहे तर ती स्पर्धा म्हणजे माननीय श्री श्रेयसदादा वेखंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025. युवकांचे प्रेरणास्थान, त्या समेत युवा उद्योजक, समाजसेवक, एक दिलदार, दमदार आणि डॅशिंग पर्सनॅलिटी असणारे व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री श्रेयसदादा वेखंडे साहेब, ज्यांच्या वतीने आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करणं गरजेचं आहे. ज्यांच्या वतीने आपल्याला पहिलं पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, ट्रॉफीज, टी शर्ट आणि बाईक सौजन्य झाली. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करणार आहोत. संपूर्ण शहापूरमध्ये एकमेव स्पॉन्सर असेल इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्पॉन्सरशिप देतात, त्यामुळे माननीय श्री श्रेयसदादा वेखंडे साहेबांचा आम्ही विशेष उल्लेख करणार आहोत. जाऊया मैदानाच्या दिशेला. नवीन बॅटर सागर पाहायला मिळतील. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानावरती. सागर, दिनेश खेळीचा अंत. शेवटचा बॉल आहे, गोलंदाज सज्ज. स्ट्रायकिंग एंड वरती सागर, ऑन साइडला टर्न केलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत फक्त, बनतील दर्शक आणि बॉल सीमा पलीकडे. हा आलेला A1 क्वालिटीचा दमदार, असरदार, खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच जर पाहायला गेलं तर मनीष गजानन लहाने यांच्या वतीने सापगाव संघाला देखील शुभेच्छा आल्यात. स्पेशली कैलास यांना शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. तसेच मयूरसाठी देखील शुभेच्छा आल्यात, ते देखील इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सो त्यांचं देखील आपण कौतुक करणार आहोत. दोन्ही टीमकडे चांगले खेळाडूंची मांदियाळी पाहायला मिळते. तसंही विपक्ष सापगावाशी आपल्याला लढत पाहायला मिळेल. विजयासाठी 52 धावांची आवश्यकता असेल. पहिल्या इनिंग मध्ये रोहितचा फार चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 30 धावा, 30 धावांची विध्वंसक खेळी साकारणारा रोहित पहिल्या मॅचचा तर मी म्हणेल हायलाइट ठरलाय. त्या व्यतिरिक्त स्मॉल बट इफेक्टिव्ह इनिंग आपल्याला मयूरच्या माध्यमातून सागरच्या वतीने पाहायला मिळाली. आता 52 धावांचं लक्ष सापगाव संघासमोर असेल. RMC इन्फ्रा, युनिट इन्फ्रा चे मालक अर्थातच प्रशांत बंटीदादा भोईर साहेब, तसेच माननीय श्री श्रेयसदादा वेखंडे साहेब, ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी मोलाचं घारीचं वाटा सहकार्य लाभलंय. मी म्हणेल लाखो की वस्ती में दिलदार असी म्हणून या दोन व्यक्तिमत्वांची ओळख आहे. अगदी हाक तुमची
मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे दोन्ही व्यक्तिमत्व, या दोन्ही व्यक्तिमत्वांचं आम्ही विशेष कौतुक करणार आहोत. सिंगल हँडेडली आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, त्याच्या समवेत बाईक, ब्युटिफुल, क्रिस्टल, डायमंड ट्रॉफी आणि टी शर्ट सौजन्य झाले तसे आमचे श्रेयसदादा वेखंडे साहेब आणि त्यांच्या समवेत प्रशांतदादा भोईर साहेब, या दोन्ही मान्यवरांचं आम्ही विशेष असं कौतुक करणार आहोत. पुढील मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. 52 धावांचं लक्ष सापगाव संघासमोर. 52 धावा चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय जयश्री विदे सरांना. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर सारे नामवंत ख्यातनाम समालोचक आहेत, मात्र त्यामध्ये एक असे समालोचक ज्यांनी कमी वयामध्ये फार आपल्या नावाचा एक वेगळा रुतबा तयार केलाय. वेल्वेट व्हॉइस ऑफ सारंगपुरी, शारपूरचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख असे जयश्री विदे सर आपल्यासोबत जॉईंट होतील. ओके, हॅलो, थँक्यू. स्कोरर या ठिकाणी उपलब्ध करायचा आहे. हो, यावेळेस पहिला चेंडूवरती आघात झाला. इरादे स्पष्ट आहेत आणि स्पष्ट इराद्यांसाठी हा स्पष्ट करणारा पूर्णपणे सामना. पहिल्या चेंडूवरती आघात झालाय. षटकार, 6 धावा. हॅलो, नितीनजी पारधी साहेब, स्कोरर, आपण कुठे असाल त्वरित या. ओके, विशेष कौतुक केलं जाईल. प्रसन्न चव्हाण सर, क्या बात आहे. जिथे कमी तिथे आम्ही, अशी संकल्पना वारंवार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि यावेळेस स्कोररच्या भूमिकेमध्ये क्या बात आहे. ओहो, एक आलाय, दुसरा घे. क्या बात आहे. दहशत, दरारा, ताकद, नजाकत, क्रिकेटचा क्लास. कैलास भांडे ऑन फायर. बॅक टू बॅकचे 2 षटकार. थँक्यू सो मच डीजे. एक खऱ्या अर्थाने विचार करण्याची गरज पडली आहे. बॅक टू बॅकचे 2 षटकार आले आणि यावेळेस तुम्ही कैलास भांडेच्या शरीरयष्टीवरती मात्र गोलंदाजी करू शकत नाही आहात. कैलास भांडे असा फलंदाज आहे की त्याच्या शरीरयष्टीवरती मात्र चेंडू जर गेला तर आर्यापार. बॅट मात्र थांबत नाहीये. बॅटचा स्विंग आपण पाहू शकता किती जबरदस्त आहे. जर विकेट किपर अगदी यष्ट्यांच्या लगत जर असेल तर त्याला मात्र ती हवा देखील सहन होणार नाही. एवढी जबरदस्त बॅट फिरतीये. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. गोलंदाजी ट्रॅकवरती विकासला पाहतोय. विकासचा मात्र समाचार घेतला जातोय. दोन आले, तिसरा येईल का यावेळेस. मात्र पुन्हा एकदा ओहो, फटका यावेळेस फसलाय. क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट झालाय. जेल टीपला गेलाय. कैलास भांडे एक मोठा मासा जाळ्यामध्ये अडकला गेलाय. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू सो मच प्रसन्न चव्हाण सर. खऱ्या अर्थानं ज्या वेळेस मात्र कैलास भांडेच्या बॅटमध्ये 2 षटकार आले होते, सापगावचा 12th मॅन याच्याकडे बघितलं तर खूप प्रसन्न होता आणि ज्यावेळेस विकेट आली त्यावेळेस मात्र धसईचा प्लेयर मात्र चमकला. ही गंमत आहे. खऱ्या अर्थानं 12वे प्रतिनिधी 12th मॅन यासाठी ओळखला जातो. खऱ्या अर्थानं संघाच्या खेळाडूचं प्रत्येकाचं नाव सांगण्याचं काम त्यांच्या माध्यमातून तर केलं जातं. निश्चित वेळेस ज्यावेळेस तुम्हाला मात्र संधी मिळेल त्यावेळेस मात्र त्या संधीचं सोनं करायला मात्र विसरू नका मित्रांनो, कारण वेळ ही पुन्हा पुन्हा येत नसते. ती एकदा येते आणि त्या एकदा आलेल्या संधीचं मात्र सोनं करणं हे आपल्या हातामध्ये असतं. क्या बात आहे. यावेळेस मात्र 2 षटकार आले होते. तिसरा मारण्याच्या प्रयत्नामध्ये यावेळेस मात्र शरीरयष्टीपासून थोडासा चेंडू दूर होता. फटका फसला आणि लॉंग ऑनला यावेळेस मात्र कुठलीही चुकी नाही. झेल अचूक कॅरी केला गेला.
न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतोय नीरज. ओहो यावेळेस देखील फटका फसलाय. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतोय. यस पोहोचला होता परंतु झेल यावेळेस मात्र कॅरी करू शकला नाहीये. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव कंप्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी कंप्लीट आणि चेंडू मात्र सीमा रेषे पार. चौकार. थँक्यू सो मच. क्या बात आहे. यावेळेस मात्र झेल घेण्याचा प्रयत्न होता, दूरवर चेंडू होता, ते चेंडू पर्यंत पोहोचला. चेंडू मात्र हाताला ब्रश करून जमिनीवरती आदळला. तदनंतर चेंडू ट्रॅव्हल झाला, विकेट किपरच्या मागे अगदी बाउंड्री लगत निघून गेला. चौकार. ओहो यावेळेस शॉर्ट चेंडू तापूल करण्याचा प्रयत्न, एक सिंगल घेतली गेली, आवाज येतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, निश्चितपणे हिट जर झाला असतं तर मात्र फलंदाजाला मात्र डगआउट मध्ये परतावं लागलं असतं. चांगली कमिटमेंट पाहायला मिळाली. यावेळेस मात्र नितीननं अगदी कॉल दिला होता, यस ये 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 एक घ्यायचीच आहे, आणि यावेळेस मात्र सफल झालेत. एक धाव घेतली आहे निश्चितपणे. नितीन स्ट्राईक वरती आलाय, चांगला जुना जाणता खेळाडू आहे आणि ओल्ड इज गोल्ड असं क्रिकेटमध्ये वारंवार सांगितलं जातं. कामगिरी करून दाखवावी लागेल, संघाची जबाबदारी घ्यावी लागेल. कैलास बांडे तंबूच्या आश्रयाला आहे. ओहो यावेळेस मात्र गुड लेंथला चेंडू, अपसाईडचा चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. आडवी बॅट फिरली होती, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक पहिले समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस प्रसन्न चव्हाण सर धावा किती झाल्यात तर 17 धावा. पुन्हा एकदा महत्वाची सूचना येते आयोजकांच्या माध्यमातून, बाळाजी खाडेस यांच्या माध्यमातून सूचना येते की पुढील वर्षी ही स्पर्धा मात्र डे नाईट फॉर्मॅट मध्ये खेळवली जाणार आहे. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या या आयोजकांसाठी. दरवर्षी काहीतरी वेगळं करून दाखवण्याची संकल्पना केवळ आणि केवळ या स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब स्मृती चषकामध्येच घडू शकतं. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. टीम मीटिंग जास्तीच्या नको आहेत, पण या सूचना मात्र वारंवार त्यांच्या खेळाडूंपर्यंत पोहोचवा. निश्चितच तुम्ही सांगता परंतु ते ऐकत नाहीयेत. ओके जास्तीचा वेळ घेऊ नका, अन्यथा तुम्हाला मात्र एक प्रतिनिधी मात्र शेवटच्या ओव्हर मध्ये 30 मध्ये घ्यावा लागेल एक्स्ट्राचा. आपण पाहतायत ऐकतायत माननीय आदरणीय सन्माननीय यंग डॅशिंग आणि डायनामिक पर्सनॅलिटी असलेलं व्यक्तिमत्व श्रेयस दादा वेकंडे पुरस्कृत, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप सारी बक्षिसं दिली गेली आहेत. आपण पाहू शकताय HF डिलेक्स बाईक्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. ती बाईक देखील मॅन ऑफ द सिरीज साठी प्राप्त झाली आहे त्यांच्या माध्यमातून. हो यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, झेल होता, झेल सुटला आणि चेंडू निसटून निघून गेलाय. सीमा रेषे पार आलाय. नशिबाचा चौकार. थँक्यू सो मच. यावेळेस मात्र गोलंदाज करेल तर काय करेल. यावेळेस गोलंदाज देखील सांगतोय, झेल मात्र हातामध्ये होता, अगदी सोपा झेल यावेळेस मात्र सोडला गेला. आणि या अशा चुका मात्र या टर्निंग पॉइंटला तुम्ही करू शकत नाही. यात सापगाव सारखी मातब्बर टीम समोर असताना तुम्ही अशा प्रकारचा चुका करणं म्हणजे स्वतःच्या हातानं स्वतःच्या शरीरावरती घात करून घेणं. ओहो यावेळेस अतिरिक्त बाउन्स आणि पंचांचा इशारा येतोय. इट्स अ व्हाईट बॉल, 1 फॉर द ओव्हर ची ग्वाही देखील दिली गेली आहे. धावफलक 22 वरती पोहोचलाय. मयूर यावेळेस गोलंदाजी करतोय. अगदी फलंदाजी करत असताना देखील कमी चेंडूंमध्ये त्याने धावा जमा केल्या. यावेळेस मात्र जबाबदारी आहे गोलंदाजीची. अचूक गोलंदाजी करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, अचूक टप्पा ठेवावा लागेल, फलंदाजी मनसुबे ओळखून त्या या मागे मात्र गोलंदाजी करावी लागेल. हो यावेळेसचा चेंडू मात्र नो चेंडू घोषित होतोय. फ्री हिटचा देखील इशारा येतोय. नो चेंडू पाहायला मिळाला. खराब चेंडू यावेळेस हाताळण्यात आलाय मयूरच्या माध्यमातून. त्याचा समाचार घेतला जाईल का. फ्री चेंडू
व्हाईट बॉल यावेळेस घोषित होतोय. एक्स्ट्राच्या धावा दिल्या जात आहेत. खराब गोलंदाजी मी तर म्हणेल. यावेळेस मात्र महत्वाचा खेळाडू कैलास भांडे जर असता तर मात्र रनांचा पाऊस झाला असता, परंतु तो बाद झाल्यानंतर तुम्ही जर अशा प्रकारची चुकी करत असाल तर मात्र कुठेतरी चुकतोय, कुठेतरी सराव कमी पडतोय असं देखील पाहायला मिळतोय. फ्री हिटचा कंटिन्यू चेंडू होता. यावेळेस मात्र या फ्री हिट वरती फटका खेळू शकला नाहीये. निर्धाव चेंडू, व्हाईट यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. चांगला सफल चेंडू. याच प्रकारची गोलंदाजीसाठी ओळखला जातो मयूर खऱ्या अर्थानं. स्वतःवरचा विश्वास मजबूत करून स्वतःवरचा विश्वास या मैदानावरती या गोलंदाजीवरती करून दाखवावा लागेल. ओहो, इन स्विंग चेंडू पाहायला मिळाला. क्या बात आहे. यस, पंच देखील तेच सांगतायत. टप्पा घेतल्यानंतर चेंडू आत आला. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी, कमबॅक केलाय. या गोलंदाजीची खऱ्या अर्थानं दाद द्यावी लागेल. अतिरिक्त एक्स्ट्राच्या धावा दिल्या, तदनंतर मात्र स्वतःला ओळखलं. आवाज देखील येत होता, मयूर काय करतोय. मयूर सांगतोय स्वतःवरती विश्वास आहे, घाबरू नका मित्रांनो. ओहो, यावेळेस स्टेट ड्राईव्ह फटका आहे. डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू कलेक्ट करून थ्रो करेल दरम्यान एक सिंगल. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण घडलंय. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला तरी चांगली गोलंदाजी म्हणता येईल. आतापर्यंत धावसंख्या पोहोचली आहे ती मात्र 25 या आकड्यावरती. अर्धा पल्ला जवळजवळ आतापर्यंत पार झालाय. अजूनही अर्धा पल्ला बाकी आहे सापगाव टीम साठी. नितीन अजूनही ताण मांडून बसलाय आणि जोपर्यंत नितीन विकेट वरती आहे संपूर्ण संघाची आशा मात्र आणि संपूर्ण संघाची जबाबदारी नितीनच्या खांद्यावरती. यावेळेस मात्र लेट केलाय परंतु थेट चेंडू निघून गेलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला क्रॉस करतोय चेंडू. फरार 4 धाब्यांसाठी आलाय चौकार. ओहो, नितीन यावेळेस लढार मधला चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅट अतिशय वेगवान फिरली होती. चेंडू थोडासा इनस्विन झाला आणि चकमा देऊन निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. समीकरण राहिले आता मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी आय थिंक 23 रन्स टू विन. 12 बॉल लेफ्ट. 12 चेंडू शिल्लक आहेत. 23 धाब्यांची गरज आहे. अजूनही एक चांगली विकेट जर नितीनची आली तर मात्र पूर्णपणे वचक, पूर्णपणे पकड पाहायला मिळेल, मजबूत पाहायला मिळेल ती मात्र दसई टीमची. परंतु क्रिकेटला जर तरला महत्व नाहीये. क्रिकेटमध्ये तुम्ही कशा प्रकारे गोलंदाजी कराल रणनीती आखावी लागेल. चला, जास्तीचा टाइम घेऊ नका. क्षेत्ररक्षण सज्ज करा. टीम नामनेव 11 दसई संघ. दसई टीम क्षेत्ररक्षण सज्ज करा. बारा चेंडू 23 धावा. रोहन येतो यावेळेस. रोहन पडबड आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राइक एंड वरती बॅटर पाहायला मिळतोय नीरज. ओहो, नीरजसाठी पहिला चेंडू फॉलो थ्रू वरती रोखण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल घेतली गेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला पाहायला मिळालं. मयूरच्या माध्यमातून एक सिंगल घेतली गेली आहे. चांगली गोलंदाजी. अकरा चेंडू 22 ची गरज आहे. चांगली गोलंदाजी करतोय रोहन. ओहो, 11 मध्ये 22 ची गरज असताना फटका फसलाय का? नाही. जितका अंतर हवा, जितका
चांगला फटका कन्वर्ट केला. यावेळेस मात्र मनगडामध्ये ताकद. चेंडू जर बघायला गेला तर हाईट फॅक्टर जर बघायला गेलात तर खूप उंचावरती पोहोचला होता, परंतु यावेळेस मात्र फटक्याला ताकद देखील तितकीच होती आणि चेंडू मात्र जे अंतर होतं ते मात्र डिस्टन्स कव्हर करून निघून गेला. बाउंड्री लाईन पार 6 धाब्यांसाठी. हो पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र झेल जाण्याची गरज होती. चेंडूवरती मात्र क्षेत्ररक्षक गेला नाही. वन बाउंड चेंडू ओव्हर द रोप निघून गेलाय, चौकार आलाय. जी पाहायला मिळते एक षटकारानंतर चौकार देखील येतोय. नितीन मात्र पूर्णपणे हवी होऊन संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे. जबाबदारीला साजेशी फलंदाजी पाहायला मिळते. हो यावेळेस देखील थोडासा फ्लंबिंग झालाय. हो आउटसाइड दी ऑफ स्टंप यावेळेस चेंडू पाहायला मिळाला. शफल होऊन यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. रोहननं कमबॅक केलाय. यावेळेस पुढील चेंडू मात्र चांगल्या प्रकारे हाताळावे लागतील जर सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत न्यायचा असेल. हो यावेळेस मात्र अतिरिक्त बाहेर पाहायला मिळतोय. यश दशरथजी कुपशे सर यांची मुवमेंट शिफ्ट होते आणि ते सांगतायत की इट्स अ व्हाईट बॉल. धरतीला दोन्ही हात झाले समांतर आणि धाव आली अवांतर. थोडंसं बॅकफूट वरती ढकललं गेलंय. ऑन द प्रेशर पाहायला मिळतोय रोहन पडवल, परंतु स्वतःवरती मजबूत इरादे ठेवून यावेळेस मात्र गोलंदाजी करावी लागेल. ओहो खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील चुकी होतीये. चुकी वारंवार पाहायला मिळते. हा देखील झेल होणं गरजेचं होतं. चेंडूवरती मयूर अगदी सहजरित्या पोहोचला असता. थांबला, चेंडूला रोखण्याचा प्रयत्न, बीट करून चेंडू निघून गेलाय सीमा रेषे पार. नशिबात चौकाराने धावफलक पोहोचलाय तब्बल 45 अंकावरती. आता मात्र केवळ 7 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. 7 आणि 7 आता मात्र कोणाला ती मात्र सांगू शकत नाहीयेत. 7 चेंडू आणि 7 धावा. हो 7 मध्ये 7 ची गरज असत ना. यावेळेस मात्र लिडिंग एज झाली आहे. फलंदाज नितीन बॅक टू द पॅव्हिलियन. Six ball left and required by 7 run. Who will win this match? I don't know. Wait and watch. After 6 ball, 6 चेंडू 7 धाब्यांची गरज आहे आणि यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती ज्याने मात्र 6 चेंडू मध्ये मला वाटतं 3 धाबा देखील दिल्या नव्हत्या असा गोलंदाज अगदी महत्त्वपूर्ण गोलंदाज आलाय. 6 चेंडू 7 धाब्यांची गरज. अगदी कुशल मुवमेंटला पोहोचलाय सामना. हो 6 चेंडू मध्ये 7 धाब्यांची गरज असताना रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल आणि चेंडू फरार सीमा रेषे पार. चौकार. नक्कीच एक अनुभवी प्लेयर नॉन स्ट्राईक एंडवरती आमचे सहमित्र महेश यावेळेस पाहायला मिळतोय आणि चांगलं मार्गदर्शन दिलं गेलं स्पिनरला. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्टचा फटका सक्सेसफुल झाला. चेंडू सीमारेषे पार 4 धाब्यांसाठी.
नीरज चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. केवळ 3 धाब्यांची गरज असताना फटका खेळून काढला. यावेळेस रोहन पांढरेला बीट करून चेंडू विजयाचा चौकार पाहायला मिळतोय. टीम जय हनुमान सापगाव संघ यावेळेस या चौकाराने विजय होतोय. मॅन ऑफ द हिरो तर